नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. माझी परीक्षा माझी तयारी या माध्यमातून आपण बोर्ड परीक्षेची तयारी आपण करत आहोत. याचाच एक भाग म्हणून आजच्या तासिकेमध्ये आपणास ऑक्टोबर 2021 मध्ये झालेली जी काही बोर्डाची परीक्षा आहे त्याचा क्वेश्चन पेपर आपल्याला अभ्यासावयाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की मार्च 2021 मध्ये कोरोना संकटाच्या माध्यमातून बोर्डाची परीक्षा होऊ शकली नाही. पण बोर्डाची जी पुरवणी परीक्षा असते, सप्लिमेंटरीची एक्झाम असते, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर 2021 मध्ये या नवीन अभ्यासक्रमावरती झालेली बोर्डाकडून घेण्यात आलेली पहिली प्रश्नपत्रिका आहे आणि ही प्रश्नपत्रिका आपल्याला अभ्यासावयाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी असते, त्याचं स्वरूप कसं आहे, ती कशा पद्धतीने सोडवायची याचं विश्लेषण आपल्याला या माध्यमातून माहिती होतं आणि ते आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवत असताना अतिशय उपयुक्त असं विश्लेषण आहे असं आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की ऑक्टोबर 2021 मध्ये झालेली प्रश्नपत्रिका आहे. 4 ऑक्टोबर 2021 ला ही पेपर झालेला आहे. आता या ठिकाणी इकॉनॉमिक्स विषयाचं नाव आहे, 49 हा आपल्या विषयाचा कोड आहे, 3 तासाचा क्वेश्चन पेपर आहे आणि आपल्याला सांगता येतं की 80 गुणांसाठी काढलेला हा क्वेश्चन पेपर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्यांदा आपल्याला सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना आपण वाचायच्या, समजून घ्यायच्या असतात आणि त्या सूचनांचं पालन करून आपल्याला खाल्ला क्वेश्चन पेपर सोडवायचा असतो. पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके आकृत्या काढा. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे गुण दर्शवितात. सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न संपल्यानंतर नवीन प्रश्नाची सुरुवात करत असताना तो नवीन पानावरती आपल्याला सोडवायचा असतो असं आपल्याला सांगता येतं. आता यामध्ये आपण प्रत्यक्षामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण अभ्यासूया. त्यामध्ये पहा, प्रश्न पहिला जो काही देण्यात आलेला आहे. आता आपल्याला कल्पना आहे की प्रश्न पहिला हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न असतो. 20 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या प्रश्नामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांचे जे काही 6 प्रकार आहेत त्यापैकी कोणतेही 4 प्रकार आपल्याला विचारले जातात. प्रत्येक प्रकारासाठी 5-5 गुण अशा पद्धतीनं अ ब क ड असे 4 प्रकार आपल्याला विचारले जातात आणि या माध्यमातून 20 गुणांसाठीचा हा पहिला प्रश्न असतो. आता प्रश्न पहिला खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. यामध्ये पहिलं विधान जे काही देण्यात आलेलं आहे ते आहे, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अर्थशास्त्राच्या शाखा दिलेल्या आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती, मौद्रिक अर्थशास्त्र. आपल्याला कल्पना आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत. प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. मग संसाधन वाटपाशी कोणती शाखा संबंधित आहे? त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा संसाधन वाटपाशी संबंधित आहे. आता पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे अ ब क, दुसरा आहे अ ब, तिसरा आहे फक्त अ, चौथा आहे वरीलपैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे ते आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणून आपल्याला सांगता येतं की पर्याय क्रमांक 3 फक्त अ याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. यामध्ये दुसरा प्रश्न जो काही आहे तो आहे, एखादी गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूची एकत्रित मागणी केली जाते. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की काय, गरज एक आहे
आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला सांगता येतं की दोन किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी या ठिकाणी मागणीचे प्रकार आहेत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, संयुक्त, पूरक, संमिश्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या विधानावरून आपल्याला लक्षात येतं की एकत्रित मागणी केली जाते त्याला आपण संयुक्त मागणी, जॉईंट डिमांड असं आपण म्हणतो. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत अ ड, अ ब क, अ क आणि फक्त क. तर या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पर्याय निवडत असताना आपल्याला असं सांगता येतं की एखादी गरज पूर्ण करण्यासाठी एक गरज आपल्याला भागवायची आहे, त्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वस्तूंची मागणी केली जाते, त्याला आपण संयुक्त मागणी, जॉईंट डिमांड किंवा पूरक मागणी असं आपण म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 फक्त क हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यामध्ये प्रश्न तिसरा आहे पा, एकजिन्सी वस्तू हे या बाजाराचं वैशिष्ट्य आहे. खाली बाजाराचे प्रकार दिलेले आहेत, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, पूर्ण स्पर्धा, अल्पाधिकारी बाजाराचे प्रकार आहेत. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, एकजिन्सी वस्तू हे या बाजाराचं वैशिष्ट्य आहे. तर आपल्याला कल्पना आहे की एकजिन्सी वस्तू हे पूर्ण स्पर्धा या बाजाराचं वैशिष्ट्य आहे. खाली पर्याय दिलेले आहेत फक्त क, अ ब क, अ ब ड आणि चौथा पर्याय आहे क आणि ड. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की एकजिन्सी वस्तू हे पूर्ण स्पर्धा या बाजाराचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं की पर्याय क्रमांक 1 फक्त क हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. यामध्ये चौथा जो काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे तो आहे, या अर्थशास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र याच्या सीमारेषेवर आहे. खाली शास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत. अ आहे ॲडम स्मिथ, ब आहे अल्फ्रेड मार्शल, क आहे प्रोफेसर ह्यू डॉल्टन आणि ड आहे प्राध्यापक फिंडले सिराज. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार हा टॉपिक अभ्यासलेला आहे. त्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय आपण अभ्यासलेले आहे आणि त्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहाराची व्याख्या ह्यू डॉल्टन आणि फिंडले सिराज या दोन शास्त्रज्ञांनी व्याख्या मांडलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अर्थशास्त्राच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर आहे अशी व्याख्या आपल्याला सांगता येतं की प्रोफेसर ह्यू डॉल्टन यांनी मांडलेली आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून आपल्याला पर्याय दिलेले आहेत फक्त अ, फक्त ब, फक्त क आणि फक्त ड. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 फक्त क हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. यामध्ये विदेशी व्यापाराची भूमिका हा 5वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता खाली विदेशी व्यापाराच्या भूमिका दिलेल्या आहेत. परकीय चलन प्राप्ती ही विदेशी व्यापाराची भूमिका आहे. गुंतवणुकीस प्रोत्साहन हे भूमिकेमध्ये आहे. श्रम विभागणी ही भूमिकेमध्ये आहे. निर्यातीच्या रचनेत बदल हे भूमिकेमध्ये येऊ शकत नाही. मग या ठिकाणी पर्याय अ ब क, अ ब क ड, अ ब ड आणि वरीलपैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, विदेशी व्यापाराच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी अ ब क हे येऊ शकतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 अ ब क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीनं आपण प्रश्न पहिल्यामधला वस्तुनिष्ठ प्रश्नामधला एक प्रकार आपण अभ्यासलेला आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला सांगता येतं की दुसरा जो काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तो आहे खालील सहसंबंध पूर्ण करा. आता पहा, खालील सहसंबंध पूर्ण करा हा आपल्याला प्रश्न देण्यात आलेला आहे आणि या पद्धतीचा प्रश्न आपण अभ्यासलेला आहे. 5 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे आणि यामध्ये आपल्याला सांगता येतं एक सहसंबंध आपल्याला दिलेला असतो. तो सहसंबंध आपण अभ्यासावयाचा आहे आणि त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं की दुसरा सहसंबंध आपल्याला पूर्ण करावायचा आहे. आता पहिला सहसंबंध काय दिलेला आहे पहा, सूक्ष्म अर्थशास्त्र कशाची आहे, झाडाशी सहसंबंध आहे. मग स्थूल अर्थशास्त्राचा सहसंबंध आपल्याला पूर्ण करावयाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की बोल्डिंग यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी एका झाडाचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचं उदाहरण आहे आणि स्थूल अर्थशास्त्राचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी आपल्याला उदाहरणामध्ये जंगल हे या ठिकाणी
आपल्याला उत्तर आपल्याला या माध्यमातून आपल्याला सांगता येतं. आता या ठिकाणी जंगल लिहून हा सहसंबंध आपल्याला पूर्ण करता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये दुसरा जो काही सहसंबंध आहे तो आहे एक ग्राहक. आता एक ग्राहक आहे त्याला काय आपण म्हणतो, वैयक्तिक मागणी हा सहसंबंध दिलेला आहे. तर अनेक ग्राहक या ठिकाणी असतात त्याला आपण कोणती मागणी म्हणतो, तर अनेक ग्राहक जे काही असतात त्याला आपल्याला कल्पना आहे की त्याला आपण बाजार मागणी असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला सहसंबंध पूर्ण करता येतो. तिसरा जो काही प्रश्न आहे या ठिकाणी पहा, सहसंबंध दिलेला आहे. पुरवठा वक्र कसा असतो, वर जाणारा. मग आपल्याला सांगता येतं की खाली उतरणारा वक्र कोणता असतो, तर त्याला आपण मागणी वक्र हा आपल्याला सांगता येतं की खाली उतरणारा असतो. अशा पद्धतीनं सहसंबंध आपल्याला पूर्ण करता येतो. आता चौथा प्रश्न आहे किंमत निर्देशांक. आता भाववाढीच्या संबंधीचा अभ्यास किंमत निर्देशांकामध्ये केला जातो. मग शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये जो काही निर्देशांक काढला असतो तो कोणता निर्देशांक आहे, तर त्याला आपल्याला सांगता येतं की त्याला आपण संख्यात्मक निर्देशांक असं आपण म्हणतो. मग या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की इथं आपल्याला संख्यात्मक निर्देशांक हे आपल्याला लिहून ही सहसंबंध आपल्याला पूर्ण करावयाचा असतो. संख्यात्मक निर्देशांक. विद्यार्थी मित्रांनो, यामधला शेवटचा प्रश्न आहे भारतीय स्टेट बँकेचा संबंध व्यापारी बँक. भारतीय स्टेट बँक कशी आहे, व्यापारी बँक आहे. व्यापारी बँकेचं ते उदाहरण आहे. मग मध्यवर्ती बँक कोणती आहे, तर मध्यवर्ती बँक आपल्याला कल्पना आहे की ज्याला आपण RBI असं आपण म्हणतो. RBI किंवा त्यालाच आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे असं आपल्याला सांगता येतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहून हा सहसंबंध आपल्याला पूर्ण करता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये खालील विधानांशी आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. अशा पद्धतीचं आपल्याला सांगता येतं की हा एक प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे. आता खालील विधानांशी आर्थिक पारिभाषिक शब्द, पहिल्यांदा आपण विधान व्यवस्थित पद्धतीने वाचायचं. त्या विधानामध्ये दडून बसलेला एक शब्द आहे, एका शब्दामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. अर्थशास्त्रीय भाषेमध्ये आर्थिक पारिभाषिक शब्द आपल्याला लिहावयाचा आहे. आता एखाद्या काळानुसार उपयोगाच्या वाढत्या वस्तूंसाठी वाढणारी जी काही उपयोगिता असते. आता आपल्याला सांगता येतं की वस्तूची वाढणारी जी काही उपयोगिता असते, काळानुसार बदलणारी वाढणारी जी काही उपयोगिता असते, तिला आपल्याला सांगता येतं की आपण काल उपयोगिता असं आपण म्हणतो. म्हणजेच काल उपयोगिता हा या ठिकाणी योग्य पारिभाषिक शब्द आहे असं आपल्याला सांगता येतं. आता यानंतर दुसरं विधान आहे एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते. आता एका वस्तूची जी काही मागणी असते ती अनेक उपयोगासाठी केली जाते. त्याला आपल्याला सांगता येतं की मागणीचा जो काही प्रकार आहे त्यामध्ये आपण त्याला संमिश्र मागणी असं आपण म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे की विजेची मागणी आहे, म्हणजे एका वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते. विजेची मागणी आहे, दुधाची मागणी आहे, या कशी आहे, संमिश्र मागणी आहे. आता थोडे विक्रेते असलेला बाजार. आता थोडे विक्रेते म्हणजे ज्या ठिकाणी विक्रेत्यांची संख्या ही अल्प असते, कमी असते, जो काही बाजार असतो त्याला आपल्याला सांगता येतं की आपण अल्पाधिकार असं आपण त्या बाजाराचं नाव आहे. बाजाराचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत, त्या ठिकाणी अल्पाधिकार हे त्याचं उत्तर आहे. चौथा प्रश्न आहे आगामी आर्थिक वर्षासाठी सरासरी अपेक्षित प्राप्ती व नियोजित खर्चाचं जे काही वित्तीय विवरण जे काही दिलेलं असतं ते आपल्याला माहिती आहे की आगामी वर्षामध्ये सरकारचा अपेक्षित प्राप्ती आणि सरकारचं नियोजित खर्चाचं जे काही विवरण ज्यामध्ये दिलेलं असतं त्याला आपल्याला सांगता येतं की त्याला आपण अंदाजपत्रक असं आपण म्हणतो. त्याला शासकीय अंदाजपत्रक असं आपण म्हणतो. या माध्यमातून अंदाजपत्रक हे आपल्याला सांगता येतं की त्याचं उत्तर आहे. पाचवा प्रश्न आहे मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी.
आता ठेवीचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत आणि या माध्यमातून मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या जे काही ठेवी असतात त्याला आपण आपल्याला सांगता येतं की कोणत्या ठेवी म्हणतो, त्याला आपण मागणी ठेवी असं आपण म्हणतो. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की विधानांशी आर्थिक पारिभाषिक शब्द आपल्याला निवडावयाचे असतात, अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यामधला ड जो काही प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करून संपूर्ण विधाने पुन्हा लिहा. पहा, यामध्ये 5 गुणासाठीचा प्रश्न आहे, पण हे विधाने पूर्ण केल्यानंतर काय म्हटलेलं आहे, संपूर्ण विधान आपल्याला पुन्हा लिहायचं आहे. उत्तर लिहित असताना पूर्ण विधान पूर्ण करून ते विधान पुन्हा आपल्याला लिहावयाचं आहे. आता पहा, पहिलं विधान काय दिलेलं आहे, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता. आता माहिती आहे की आपल्याला जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा आपल्याला माहिती आहे की एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता जेव्हा उणे होते तेव्हा एकूण उपयोगिता ही घटत असते, म्हणून आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी घटते असं लिहून हे विधान आपल्याला पुन्हा लिहावयाचं आहे. आता दुसरं विधान आहे, अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते त्याला डॅश असे म्हणतात. म्हणजे अधिक किमतीला, किंमत जास्त असताना कमी नगसंख्येची मागणी केली जाते, मग आपल्याला सांगता येतं की त्याला आपण मागणीचा संकोच असं आपण म्हणतो. या ठिकाणी दिलेले आहेत मागणीचं वृद्धी, मागणीचा विस्तार, मागणीतील ऱ्हास, पण आपल्याला माहिती आहे की जेव्हा किंमत वाढलेली असते तेव्हा कमी नगसंख्येची मागणी केलेली असते, त्याला आपण मागणीचा संकोच असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपल्याला मागणीचा संकोच अशा पद्धतीनं लिहून विधान आपल्याला पूर्ण करावयाचं असतं. यामध्ये तिसरा जो काही प्रश्न आहे, काय दिलेला आहे तो आपण पाहूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये आहे, प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम. आता प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी एकूण प्राप्ती, ब आहे सीमांत प्राप्ती, क आहे सरासरी प्राप्ती, ड आहे सीमांत खर्च. आता सीमांत खर्च प्राप्तीबद्दलचं विचारलेलं आहे, सीमांत खर्च येऊ शकत नाही. मग प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी जी काही रक्कम असते तिला आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून आपण सरासरी प्राप्ती असं आपण म्हणतो, म्हणून या ठिकाणी सरासरी प्राप्ती हे त्याचं उत्तर आहे. चौथा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे, भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये समाविष्ट. आता भारतीय नाणे बाजारामध्ये आपल्याला सांगता येतं की 2 क्षेत्र आपण अभ्यासलेले आहेत, एक आहे संघटित क्षेत्र आणि दुसरं आहे असंघटित क्षेत्र. इथं म्हटलेलं आहे भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये समाविष्ट. आता आपल्याला पाहता येतं संघटित क्षेत्रामध्ये आता स्थानिक बँकर्स दिलेलं आहे, सावकार दिलेलं आहे, व्यापारी बँक दिलेले आहे, अनियंत्रित बिगर बँक, वित्तीय मध्यस्थ. आता हे सर्व आपल्याला सांगता येतं की कसे आहेत, असंघटित स्थानिक बँकर्स असंघटित क्षेत्रामधला आहे, सावकार असंघटित क्षेत्रामध्ये आहे, अनियंत्रित बँक असंघटित क्षेत्रामध्ये आहे, म्हणून व्यापारी बँक हे आपल्याला सांगता येतं की संघटित क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेली कोणती आहे, व्यापारी बँक आहे, म्हणून हे त्याचं क हे त्याचं उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. यामध्ये 5वा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे ते आहे, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. आता पहा, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी जी काही असते त्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत निर्यात व्यापार, आयात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार, देशांतर्गत व्यापार. तर पहा, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हटलेलं आहे त्याला आपण आयात व्यापार असं आपण म्हणतो. असं आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी आयात व्यापार लिहून पुन्हा ते विधान आपल्याला लिहावयाचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं 20 गुणांचा पहिला प्रश्न आपण अभ्यासलेला आहे. आता या ठिकाणी दुसरा जो काही प्रश्न आहे, आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पहा, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला विधान व्यवस्थित पद्धतीने वाचायचं असतं.
त्या विधानामध्ये दडलेली संकल्पना कोणती आहे ते आधी आपण शोधायचं असतं आणि मग त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण आपल्याला लिहावायचं असतं. तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहेत. प्रत्येकाला आपल्याला 6 गुणांसाठीचं हे बीट आहे. प्रत्येकाला 2-2 गुण आहेत. एक गुण संकल्पना ओळखण्यासाठी असतो आणि दुसरा गुण संकल्पनेच्या स्पष्टीकरणासाठी असतो. आता या ठिकाणी पहा, माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केलेली आहे. आता या ठिकाणी संकल्पना जी काही दडलेली आहे, या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास किंवा आपण त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना आपण या ठिकाणी लिहू शकतो. सूक्ष्म अर्थशास्त्र, मग ही संकल्पना लिहिली की 1 गुण असतं आणि संकल्पनेच्या स्पष्टीकरणाला 1 गुण आपल्याला देण्यात येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून पहिल्याचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरं आहे पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केलेली आहे. तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केलेली आहे. तर यामध्ये संकल्पना जी काही आहे ती आपल्याला सांगता येतं की उपयोगिता ही संकल्पना आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की उपयोगिता ही संकल्पना लिहायची, त्याची स्पष्टीकरण पुढे आपण लिहायचं. आता भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत. आता भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत. यामध्ये आपल्याला सांगता येतं की ही संकल्पना जी काही आहे त्यामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही संकल्पना या ठिकाणी दडलेली आहे. ही संकल्पना आपण लिहायची. संकल्पना लिहिली की 1 गुण आपल्याला देण्यात येतो आणि त्याच्या स्पष्टीकरणाला 1 गुण देण्यात येतो. रमेशने शेअर्सच्या किमतीचा निर्देशांक तयार केला. आता शेअर बाजाराचा निर्देशांक तयार केला, यामध्ये संकल्पना जी काही आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की निर्देशांकाचा जो काही प्रकार आहे तो आहे विशिष्ट हेतू निर्देशांक. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला विशिष्ट हेतू निर्देशांक या ठिकाणी आपल्याला इथं संकल्पना आपल्याला लिहायची आहे, त्याचं स्पष्टीकरण पुन्हा आपल्याला लिहिता येईल. साखरेच्या किमतीत 50% घट झाल्यास साखरेच्या मागणीत 50% वाढ होते. म्हणजे आपल्याला सांगता येतं की जेवढी किमतीत वाढ झालेली आहे, म्हणजे साखरेच्या किमतीमध्ये कितीनी घट झालेली आहे, 50%नी घट झालेली आहे. मागणीमध्ये कितीनी वाढ झालेली आहे, 50%नी वाढ झालेली आहे. त्याला आपल्याला सांगता येतं की संकल्पना जी काही दडलेली आहे त्याला आपण एकक लवचिक मागणी ही संकल्पना यामध्ये दडलेली आहे. आता एकक लवचिक मागणीमध्ये आपल्याला माहिती आहे की मागणीतील शेकडा बदल आणि किमतीमध्ये झालेला शेकडा बदल जेव्हा सारखाच असतो त्याला आपण एकक लवचिक मागणी असं आपण म्हणतो. अशा पद्धतीनं संकल्पना पहिल्यांदा लिहायची आहे आणि संकल्पनेचा अर्थ हा आपल्याला लिहावायचा असतो. संकल्पनेला 1 गुण आणि अर्थाला 1 गुण देण्यात येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की प्रश्न दुसऱ्यामध्ये ब जो काय आहे, खालील संज्ञामधील फरक स्पष्ट करा. त्यामध्ये कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येकाला 2-2 गुण आपल्याला देण्यात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सांगता येतं की फरक स्पष्ट करामध्ये पहिला आहे रूप उपयोगिता ज्ञान उपयोगिता, दुसरा आहे पूर्ण स्पर्धा मक्तेदारीयुक्त स्पर्धा, तिसरा आहे आंशिक समतोल सर्वसाधारण समतोल, चौथा आहे प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर, पाचवा आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलौकिक मागणी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला त्याचा पहिला मुद्दा जो काही 2 मुद्दे आपल्याला लिहायचे असतात. पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय लिहायचं असतं, तर पहिल्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी अर्थ किंवा व्याख्या आपल्याला लिहावयाची असते आणि त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये फरक स्पष्ट करणारा कोणताही एक मुद्दा आपण दुसरा मुद्दा म्हणून लिहू शकतो. आणि या माध्यमातून 2 मुद्दे जर आपण लिहिलं तर या ठिकाणी 2 पैकी 2 गुण आपल्याला या ठिकाणी भेटू शकतात.
तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की प्रश्न दुसरा ब याचं विश्लेषण देखील आपण अभ्यासलेलं आहे. आता या ठिकाणी प्रश्न तिसरा जो काही देण्यात आलेला आहे, प्रश्न तिसरा काय दिलेला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतीही 3. प्रत्येकी आपल्याला सांगता येतं की 4 गुण असतात. आपल्याला 3 क्वेश्चन आपल्याला सोडवाय दिलेले असतात, 5 आपल्याला दिलेले असतात, त्यापैकी कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे असतात. पहिला काय आहे, पूर्ण स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता या ठिकाणी वैशिष्ट्ये किती लिहायची हा आपल्या पुढे आता प्रश्न नाही आहे, प्रश्नामध्येच दिलेलं आहे 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. या ठिकाणी पूर्ण स्पर्धेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी कोणतीही 4 वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आणि त्यामध्ये स्पष्टीकरणासह आपल्याला ती 4 मुद्दे आपल्याला लिहावयाची असतात. दुसरा प्रश्न आहे, खालील आकडेवारीवरून संख्यात्मक निर्देशांक काढा. या ठिकाणी 2010 मध्ये वस्तूंची संख्या, 2012 मधील वस्तूंची संख्या आपल्याला दिलेली आहे, अ ब क ड या वस्तू दिलेल्या आहेत. तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की संख्यात्मक निर्देशांक आपल्याला काढावयाचा आहे. संख्यात्मक निर्देशांक काढत असताना समेशन Q0 समेशन Q1 आधी आपण काढून घ्यायचं, या सर्वांची बेरीज आपण करायची, सूत्र लिहायचं संख्यात्मक निर्देशांकाचं आणि सूत्रामध्ये किमती ठेवून उत्तर काढायचं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो. या ठिकाणी तिसरा जो काही प्रश्न दिलेला आहे, सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत स्पष्ट करा. आता सरकारचं आपल्याला सांगता येतं की कराच्या माध्यमातून उत्पन्न भेटतं, प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर ते मार्ग आहेत. करेत्तर उत्पन्न म्हणजे कराचं पासून मिळणारं उत्पन्न सोडून इतर जे काही मार्ग आहेत त्याला आपण करेत्तर उत्पन्नाचे स्रोत असं आपण म्हणतो. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की कोणतेही 4 स्रोत लिहायचं आणि प्रत्येकाचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला लिहावयाचं असतं. आता व्यापारी बँकेची ठेवी स्वीकारणे हे कार्य स्पष्ट करा. आता ठेवी स्वीकारणे हे व्यापारी बँकेचं आपल्याला सांगता येतं की महत्त्वाचं कार्य आहे आणि त्यामध्ये ठेवी स्वीकारणे हे कार्य लिहित असताना मग ठेवीचे प्रकार आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी मागणी ठेवी, मुदत ठेवी, हे ठेवीचे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी लिहावयाचे असतात. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की ठेवी स्वीकारणे हे कार्य आपल्याला ठेवीचे प्रकार, त्या प्रत्येक प्रकाराचं विश्लेषण लिहून हे आपल्याला प्रश्न पूर्ण करावयाचा असतो. राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये म्हटली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आपल्याला कल्पना आहे, मग यामध्ये आपल्याला सांगता येतं की ज्या वैशिष्ट्याचं आपण चांगल्या पद्धतीने विश्लेषण लिहू शकतो अशी कोणतीही 4 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लिहावयाची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये चौथा जो काही प्रश्न आहे तो आहे, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. 2 भाग आहेत. पहिल्यांदा सहमत आहात की नाही ते लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याचं कारण लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला कोणतेही 3 सोडवायचे आहेत. 12 गुणासाठीचं क्वेश्चन आहे म्हणून आपल्याला सांगता येतं की प्रत्येकी 4 गुण, सहमत आहे किंवा नाही याला 1 गुण आणि या ठिकाणी कारणासाठी 3 गुण, आपल्याला 1 अधिक 3 अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की 4 गुण आपल्याला देण्यात येतात. प्रश्न पहिला आहे, पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पुरवठ्याचा जो काही सिद्धांत आहेत त्या पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत. मग या ठिकाणी होय, मी या विधानाशी सहमत आहे हे आपण लिहायचं आणि त्यानंतर आपल्याला सांगता येतं की त्याचं कारण लिहायचं. कारणाला 3 गुण आणि सहमत आहे याला 1 गुण. दुसरं विधान आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. व्यवस्थित पद्धतीने प्रश्न आपण वाचायचा असतो. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती कसं म्हटलेलं आहे, अमर्याद आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं की मी या विधानाशी सहमत आहे आधी लिहायचं आणि मग त्याचं कारण लिहायचं. आता तिसरं विधान आहे, किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, किंमत निर्देशांकाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत.
निर्देशांकाचे प्रकार आपल्याला सांगता येतं की किंमत निर्देशांक आहे, संख्यात्मक निर्देशांक प्रकार आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की किंमत निर्देशांकाचे जे विविध प्रकार आहेत, म्हणून हा एकमेव प्रकार आहे का? नाही. म्हणून या विधानाशी मी सहमत नाही असं लिहायचं आणि मग किंमत म्हणजे निर्देशांकाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकाराचं लिहून त्याचं विश्लेषण लिहायचं असतं. आता चौथा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची अनेक कार्य आहेत. आता रिझर्व्ह बँकेची कार्य आपल्याला माहिती आहेत, मग या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अनेक कार्य आहेत, म्हणून मी या विधानाशी सहमत आहे. मग या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची कोणकोणती कार्य आहेत हे आपल्याला सांगता येतं की ती विश्लेषणासह कार्याचं स्पष्टीकरण, 4 कार्याचं स्पष्टीकरण किंवा 3 कार्य जरी लिहून आपण त्याचं स्पष्टीकरण लिहिलं तरी चालते. त्यामध्ये 5वा प्रश्न आहे, सक्तीची कार्य ही शासनाची एकमेव कार्य आहे. आता सक्तीचं कार्य हे शासनाचं एकमेव कार्य आहे का? नाही. तर आपल्याला सांगता येतं की शासनाची जी काही कार्य आहेत त्यामध्ये ऐच्छिक कार्य आणि सक्तीची कार्य आहेत. मग सक्तीची कार्य हे शासनाचं एकमेव कार्य असं विधान दिलेलं आहे. नाही, मी या विधानाशी सहमत नाही असं आपण लिहायचं आणि या माध्यमातून सक्तीची कार्याचं, ऐच्छिक कार्याचं विश्लेषण लिहायचं, सक्तीच्या कार्याचं विश्लेषण लिहायचं. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, सहमत आहात किंवा नाही ही प्रश्न आपल्याला सहज पद्धतीनं आपल्याला सोडवता येतात आणि यापैकी देखील या प्रश्नामध्येच देखील जास्तीत जास्त गुण आपल्याला घेता येतात. आता या ठिकाणी प्रश्न 5वा जो काही देण्यात आलेला आहे, प्रश्न 5वा काय देण्यात आलेला आहे, खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी एक तक्ता दिलेला असतो, एक आकृती दिलेला असतं, एक उतारा दिलेला असतो. या तिन्हीपैकी आपल्याला कोणतीही 2 आपल्याला सोडवायची आहेत आणि या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की 8 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त गुण घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की खूप उपयुक्त असा प्रश्न आहे. या माध्यमातून आता पहिल्यांदा तक्ता दिलेला आहे. आता या ठिकाणी वस्तूचे नग दिलेले आहेत, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगितेचा हा आपल्याला तक्ता दिलेला आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की खालील तक्ता आपल्याला अभ्यासायचा आहे आणि एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा वक्र आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला 2 गुण आहेत. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की खाली दिलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की तक्ता पूर्ण करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा आपल्याला सांगता येतं की एकूण उपयोगिता किती आहे. अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारलेले असतात आणि या माध्यमातून हे 4 प्रश्न आपल्याला तक्ता अभ्यासून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावयाची असतात. ते तरी तक्त्याचा प्रश्न तरी सोडवायचा किंवा आकृतीचा प्रश्न आहे. आकृतीच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगता येतं की अशा पद्धतीनं इथं आकृती देण्यात आलेली आहे. आता आकृती पाहिली तर आपल्याला माहिती आहे की हा पुरवठा वक्र या ठिकाणी दिलेला आहे, किंमत आणि पुरवठ्याचा संबंध या माध्यमातून दिलेला आहे. आता आकृतीमध्ये पुरवठा नगसंख्या व डॅडॅश यांचा संबंध प्रस्थापित दिलेला आहे. आता कशाचा संबंध दिलेला आहे, त्याचा आणि किमतीचा संबंध दिलेला आहे, म्हणून इथं किंमत लिहायचं आणि 1 गुण आपल्याला देण्यात येतो. आता आकृतीत पप हा पुरवठा वक्राची प्रवृत्ती आहे. आता पुरवठा वक्राची प्रवृत्ती कशी आहे, तर पुरवठा वक्राची प्रवृत्ती जी काही आहे ती आपल्याला सांगता येतं की धनात्मक प्रवृत्ती आहे असं आपल्याला सांगता येतं. आता किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर, आता तिसरा जो काही प्रश्न आहे काय दिलेला आहे तो आपण पाहूया. या ठिकाणी दिलेला आहे किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर वरच्या बाजूसवर सरकतो बिंदू र पासून बिंदू त कडे त्या प्रवृत्तीस. आता आपल्याला सांगता येतं की पुरवठा त्याच वक्रावर वरच्या बाजूस सरकतो, त्याला आपल्याला सांगता येतं की पुरवठ्याचा विस्तार म्हणतात असं लिहून हे विधान आपल्याला पूर्ण करता येतं. चौथा आहे किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकतो. या ठिकाणी त्या प्रवृत्तीला आपल्याला सांगता येतं की पुरवठ्याचा संकोच असं आपण म्हणतात. संकोच लिहून हे विधान आपल्याला पूर्ण करता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच एक उतारा आपल्याला दिलेला असतो. तो उतारा व्यवस्थित पद्धतीने आपण वाचून घ्यायचा असतो.
आणि उतार्यामध्ये खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावयाची असतात. आता यामध्ये पहा, भारतातील बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन कोणते आहे? उदाहरणामध्ये या ठिकाणी उतार्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवातीलाच दिलेलं आहे, शेती अथवा शेती संबंधी उद्योग हे भारतातील बहुसंख्य लोकांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे. उतार्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे, ते वाचलं की ताबडतोब आपल्याला लक्षात येतं. दुसरं आहे, अलीकडच्या काळात भारतात कोणत्या क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अलीकडच्या कालखंडामध्ये सेवा क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे, ते आपल्याला उतार्यामध्ये दिलेलं आहे, ते आपल्याला लिहिता येतं, त्याचा 1 गुण आपल्याला देण्यात येतो. वरील उतार्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आपलं मत लिहा. या ठिकाणी उतारा आपल्याला वाचायचा आणि त्याबद्दल आपलं स्वतःचं स्वमत आपल्याला लिहावयाचं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आपलं काय मत आहे? मग सेवा क्षेत्राचा विकास कशा पद्धतीने झपाट्याने होत चाललेला आहे? या ठिकाणी शेती क्षेत्र आणि उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे. जास्तीत जास्त लोकांच्या हाताला काम देण्यासाठी शेती क्षेत्र अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला जे काही वाटतं या उतारा वाचून ते आपलं स्वतःचं मत या ठिकाणी लिहायचं आहे. त्यासाठी 2 गुण तुम्हाला देण्यात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण 5वा प्रश्न आपण अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये देण्यात येणारा शेवटचा प्रश्न आपल्याला अभ्यासावयाचा आहे. शेवटचा प्रश्न आपल्याला कल्पना आहे. खालील प्रश्नांची इथंच दिलेले सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 आपल्याला सोडायचे आहेत. 8-8 गुणांसाठी एक एक प्रश्न आपल्याला येतो. या ठिकाणी पहा, मागणीचा नियम गृहीतासह स्पष्ट करा, हा पहिला प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला काय काय लिहावयाचं असतं? तर पहिल्यांदा आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून पहिल्यांदा आपल्याला प्रस्तावना लिहायची आहे. त्यानंतर मागणीच्या सिद्धांताचं नियमाचं विधान आपल्याला लिहावयाचं आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की उदाहरणाच्या साहाय्याने कोष्टक लिहायचं आहे, आकृती काढावयाचं आहे, कोष्टकाचं आकृतीचं स्पष्टीकरण आपल्याला लिहावयाचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणताही नियम मांडत असताना आता मागणीचा नियम आपल्याला गृहीतासह स्पष्ट करा म्हटलेला आहे. या ठिकाणी कोणतेही 3 गृहीत आपण स्पष्टीकरणासह आपल्याला लिहावयाचे आहेत. म्हणजे मागणीचा नियमाचं स्पष्टीकरण आणि त्या ठिकाणी गृहीताचं देखील स्पष्टीकरण, 3 गृहीताचं स्पष्टीकरण कोणतेही केलं तरी चालते. सविस्तर पद्धतीनं हा प्रश्न कोष्टक आकृती देऊन आपल्याला लिहावयाचा असतो. आता दुसरा प्रश्न आहे, मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना. आता मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय? प्रास्ताविक लिहायचं, किंमत लवचिकतेची व्याख्या लिहायची आणि त्यानंतर मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे काही 5 प्रकार आहे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार जे काही आहेत, संपूर्ण लवचिक, संपूर्ण अलवचिक, एकक लवचिक, कमी लवचिक, जास्त लवचिक, प्रत्येक प्रकार आपण लिहायचा, त्याचं विश्लेषण लिहायचं असं आपल्याला सांगता येतं. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती स्पष्ट करा म्हटलेलं आहे. या ठिकाणी पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या लिहायची, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कोणत्या 3 पद्धती आहेत ते थोडक्यात लिहायचं आणि त्यानंतर आपल्याला सांगता येतं की उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती या पद्धतीची माहिती लिहायची, प्रत्येक पद्धतीच्या थोडक्यात दक्षता लिहायच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. 8-8 गुणासाठीचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि प्रश्नपत्रिकेचा अर्थ देखील आपल्याला समजून घ्यावा लागतो. अर्थ समजून घेतल्याशिवाय आपल्याला प्रश्न सोडवता येत नाहीत. त्यामध्ये आपल्याला काही चुका होऊ द्यायच्या नसतील, आपल्याला जास्तीत जास्त गुण घ्यायचे आहेत, आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी असू शकते हे आपल्याला माहिती झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपणास परीक्षेबद्दल शुभेच्छा आहेत. आपण निश्चितपणे यशस्वी होणार आहात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.